समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे पेट्रोल पंप ते भगतसिंग हायस्कूल दरम्यानच्या वळणावर शुक्रवार दिनांक 21 मे रोजी दुपारी दुधाने भरलेला 407 टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या डिलिशियस डेअरीचे सुमारे 2300 लिटर दुधाने भरलेला 407 टेम्पो क्रमांक MH11CH0393 कागल कोल्हापूरहून अकलूजकडे निघाला होता. अंकलखोप पेट्रोल पंप ते भगतसिंग हायस्कूल दरम्यानच्या वळणावर वाहनाला अचानक झोला बसल्याने चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या वाहनात चालक नामदेव मोहिते व प्रशांत कुरळे हे दोघे जण होते. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही दोघेही सुखरूप बचावले. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर दूध व ऑइल सांडल्याचेही पाहायला मिळाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडीला बसलेला झोला इतका जबरदस्त होता की आष्ट्याकडून भिलवडीकडे जाणाऱ्या दिशेतील वाहनाची दिशा पूर्णपणे बदलली. अपघातावेळी रस्त्यावर इतर वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी समोरून ट्रॅव्हल्स वाहन येत असल्याचे चालकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रस्त्याच्या मध्यभागी पलटी झालेला टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.